आई बाबा असताना नेहमी माहेरी येणं जाणं व्हायचं. माहेरची एक वेगळीच ओढ असायची. माहेरी आल्यानंतर किती मज्जा यायची. आई बाबा किती किती कौतुक करायचे. बाबा बाजारातून खायला वेगवेगळे पदार्थ घेऊन यायचे. आई नवनवीन पदार्थ करून खाऊ घालायचे. आई बाबा आस्थेने विचारपूस करायचे. नातवाचं पण कौतुक करून करून दमायचे. आई बाबा का सोडून गेला मला? जाऊ दे, आई बाबा नसले म्हणून काय झालं? दादा वहिनी तर आहेत, त्यांनाच भेटून मन हलकं करून घेऊ आता. रिक्षाची वाट बघताय वाटतं? नाही हत्तीची वाट बघतोय. मला ना अंबालीतून फिरायला जायचंय. काय बोलताय राव? अहो रिक्षा स्टँड ना, मग रिक्षाचीच वाट बघणार, एवढं पण कळत नाही. विनोद केला वाटतं. लय विनोदी आहे राव तुम्ही. शांत, रिक्षाची वाट बघताय पहा ना. बघ सर. अरे वा, मग मी पण मोठे सर. अरे वा, मग म्हणजे तुम्ही पण सर आहात का? नाही हो, तुम्ही लहान सर म्हटले म्हणून मी पण मोठे सर म्हटलं. बरं ठीक आहे. काम काय करता म्हटलं? अहो सांगितलं ना सर आहे. वा, म्हणजे तुम्ही शिक्षक आहात? हो शिक्षक आहे. शिक्षक? मग काय मज्जा आहे मग तुमची. अरे कसली मजा, तुम्हाला काय माहिती शिक्षक म्हणून काय काय करावं लागतं ते? काय करावं लागतं म्हणजे? फक्त शिकवायचंच असतं ना. अहो तेच ना, तेच तर करून देत नाही सरकार. शिकवायचं सोडून सगळी कामे करायला लागतात. सगळी कामे म्हणजे? हो मग ही माहिती भरा, ती माहिती भरा, हा सर्वे करा, तो सर्वे करा. उरलं BA काम पण शिक्षकांनीच करा. BA म्हणजे काय? BA म्हणजे बिनबुडाचा ऑफिसर. नाहीतर काय? अहो मतदान आलं का घरोघरी जाऊन स्लिपा वाटा, मतदारांना जागृत करा, अशी नको ती कामे करायला लागतात. पण त्या कामाचे मानधन तर भेटत असेल ना तुम्हाला? अहो कसला मान आणि कसला दर. दिवसाचं स्लिपा वाटून शाळेत टिकल्या टेकवलेल्यांनी हातावर. शाळेत टिकल्या म्हणजे? शाळेत टिकल्या म्हणजे 400 रुपये. मग काय झाले ना 400 रुपये? अहो लोकांना 2 दिवसाच्या कामाचे किती पैसे मिळाले. शिपाई सुद्धा 900 रुपये मिळाले. ते पण खरं आहे ना. पैशांचं काय नाही हो, एवढा वेळ जातो. वर्ग सोडून स्लिपा वाटत बसायला लागतात. विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होतं आणि वतीने गुणवत्ता पाहिजे. सांगा बरं आमचं खरं काम काय आहे? काय आहे तुमचं खरं काम? मुलांना शिक्षित करणं, त्यांना देशाचा जबाबदार नागरिक बनवणं, हेच काम आहे आमचं. बरोबर बोलताय राव. हो मग मी बरोबर बोलतो. चला रिक्षा आली वाटतं माझी. चला माझी पण रिक्षा आली. बाय. चला बाय.
या ताई साहेब, तुमचीच वाट बघत होते. बसा तुम्ही बसा, मी तुमच्यासाठी पाणी आणते. हे घ्या ताई साहेब पाणी. मुलांना तुम्ही पण घ्या. आमच्या मालकीनबाईंना सांगून गेल्या होत्या नणंदबाई येणारे म्हणून. ते सगळे आता संध्याकाळलाच घरी येतील. बाई गं, प्रवासाने नुसतं जमायला होतं. रिक्षा पण लवकर भेटत नाही आणि दादा पण घ्यायला नाही आला. अहो ताई साहेब, त्यांचं तसंच असतं, नुसती धावपळ. जरा पण वेळ भेटत नाही त्यांना. तुम्ही म्हणता ते पण खरं आहे म्हणा. तुम्ही बसा, मी तुमच्यासाठी चहा ठेवते. अरे भैया, संध्याकाळपर्यंत सगळे येतील, तोपर्यंत वाट पाहू त्यांची. आई, मामाचं घर किती मोठं आहे ना, आणि मामाने सर्व वस्तू घेऊन ठेवले. फ्रीज, टीव्ही, फर्निचर किती छान आहे ना. हो मग, मामा बँकेत मॅनेजर आणि मामी आयुक्तालयात हेड क्लर्क. काय कमी आहे त्यांना. हे घ्या ताई साहेब चहा. मुलांना तुम्ही पण घ्या. नको नको, ते चहा नाही पीत. मग मी दूध आणते त्यांच्यासाठी. नको, कशाला उगाच. बरं ताई साहेब. आई लय बोलवते, टीव्ही लावू का गं. थांबा, मी लावून देते. टीव्ही लय मागाची आहे. जरा ती चॅनल खालीवर झालं की साहेब लय चिडचिड करतात. ताई साहेब, तुम्ही हातपाय धुवून घ्या, मी तुम्हाला जेवायला वाढते. नको नको, मी दादा वहिनी आले का संध्याकाळी तेव्हाच जेवण करे. अहो ताई साहेब, त्यांना यायला खूप उशीर होऊन जाईल. कधी कधी तर ते बाहेरूनच जेवण करून येतात. मी ना दादाला सांगून ठेवलं होतं आम्ही येणार आहे असं, त्यामुळे आम्ही तेव्हाच जेवण करू. बरं ताई साहेब, पण पोरांना भुका लागल्या असतील, त्यांना तरी जेवण करून घेऊ द्या. ठीक आहे, पोरांना जेवण करू द्या, पण मी दादा वहिनी आल्यावरच जेवेल. ठीक आहे ताई साहेब. पोरांनो, मी टीव्ही बंद करते, तुम्ही जेवायला बसा. नाही ना, आम्ही टीव्ही पाहतोय. आम्ही पण मामा मम्मी आल्यावरच जेवण करू. बरं मुलांनो. आले पोरं आले असतील शाळेतून. काय सुटली का मुलांना शाळा. हे बघा आपल्या घरी कोण आलंय ते. गुड इव्हिनिंग आत्या, कधी आलात. आम्ही आता 4 वाजता आलो. गुड इव्हिनिंग बाया दीदी, कसे आहात तुम्ही. आम्ही चांगलो, तू कसा आहेस. आय एम फाईन. आत्या, मला ना माझा शाळेचा होमवर्क पूर्ण करायचा आहे. मी चालले माझ्या रूम मध्ये. भैया दीदी, मला पण माझं होमवर्क करायचे. मी पण चालू दीदी सोबत रूम मध्ये. थांबा, आम्ही दोघे पण येऊ का तुमच्या सोबत. कशाला. या, पण आमच्या वस्तूंना काही हात नाही लावायचा बरं का. आम्हाला आमचा होमवर्क पूर्ण करायचा आहे. बरं, ठीक आहे. शहरातली मुलं कशी असतात ना, प्रेम जिव्हाळा अजिबात नाही त्यांना, आणि वागणं देखील अतिशय वृक्ष आहे त्यांचं. ताई साहेब, माझ्या पण दुसऱ्या कामाची वेळ झाली, मी पण जाते आता. अशी किती घरची कामे करता.
अशी 5-6 घरची धुणी भांडी करावी लागतात. महागाई पण किती वाढली आजकाल. तेवढं संसाराला मदत होते. आणि तुमच्या घरचे काय करतात? जेव्हा येते वॉचमॅनची नोकरी करतात. हे घ्या ताई, मुलांसाठी खाऊ आणला होता. तुमच्या पण मुलांना घेऊन जा. अहो नका नका, कशाला उगाच. अहो तसं नाही, तुमची लहान मुले असतील, घेऊन जा त्यांच्यासाठी. बरं ताईसाहेब, तुम्ही म्हणता तर घेऊन जाते. येते बरं ताईसाहेब. हो हो, या बरं का. किती वेळ झाला ना, निदान आजच्या दिवशी तरी दादा वहिनीने लवकर घरी यायला हवं होतं. आई, तू होती तेव्हा किती आतुरतेने वाट पाहायची. बाबा पण किती किती कौतुक करायचे. आई, बाबा आले वाटतं दादा वहिनी. काय दादा, काय वहिनी, काय म्हणताय रंताई? रिक्षा पण लवकर भेटत नव्हती, कशी तरी आली मी घरापर्यंत. आता काही लोक नाही, बँकेत किती कामं असतात. ते कामांचं नुसतं प्रेशर असतं आमच्यावर. ताई, माझंही तसंच आहे. आयुक्तालयात मोरण्याची कामं असतात. हेड फ्लोअर म्हणून नको ती कामं करावी लागतात. ठीक आहे, समजलं मला. तुमच्यासाठी मी आणि मुलं जेवणाची थांबलो होतो. चला जेवण तरी करून घेऊ. मी मुलांना बोलवते. थांब ताई, आमची ना स्टाफ मीटिंग होती, म्हणून मग आम्ही ना बाहेरच जेवण करून आलो. काय दादा, मी केव्हापासून थांबले होते जेवणासाठी, तुमची वाट बघत. ताई, आमचं खरंच जेवण झालंय. तेव्हा तुम्ही आणि मुले जेवण करून घ्या. वाटलंच तर मी माझ्या हाताने तुम्हाला वाढते. जाऊ द्या वहिनी, मी म्हटलं तुम्ही सर्वजण आल्यावरच जेवण करू. मुलं पण म्हणत होती आम्ही मामा मामी आल्यावरच जेवण करू. हे बघ ताई, आमच्या दोघांचं खरंच जेवण झालंय. तू आणि मुलं जेवण करून घे. ऑफिसच्या कामाने आम्ही अगोदरच खूप दमलोय. काय का तू पण दमली आहे ना? हो ताई, आम्ही खरंच खूप दमलोय. चला येतो आता. तेव्हा तुम्ही आणि मुलं जेवण करून घ्या. ठीक आहे मग. आता तुमच्या दोघांचं जेवण झाल्यावर मी काय बोलणार. जा तुम्ही आराम करा, बघते मी. बघू नका ताई, जेवण करून घ्या. चला येतो आम्ही आता. काय काढून ठेवलंय? काय रे मित्रा, काय झालं? हे बघा ना पप्पा, मी माझे काय काढून ठेवलंय. अरे इकडे काय केलंस आहे तू? वहीवर चित्र काढत होतो. अरे त्याच्या वहीवर कशाला काढलं? मला सांगितलं असतं, मी तुला नवीन वही आणून दिली असती. पण मामा तुम्ही तेव्हा घरी नव्हते ना. मग काय? अरे मग काय मी घरी येणारच नव्हतं का? थोडं थांबायचं ना तू. मी आल्यावर वही दिली असते ना तुला. बघ गं ताई. काय तुला सांगितलं होतं ना, मामाच्या घरी मस्ती नाही करायची. ते घरी दारी तुमचं सारखंच असतं. जाऊ दे ताई, लहान मुलं आहेत ती, आत्ता गोड होती. तसं नाही हो वहिनी, पण त्यांना समजतच नाही कुठं गेलं की कसं वागायचं ते. जाऊ दे म्हणते ना ती, अशाला तू उगाच विषय वाढवते. अरे दादा, परत तसंच. अरे पण मुलांना समजवायला नको का? मग ते आपल्या घरी समजायचं, इथं कशाला? अरे मग हे घर जाऊ दे, मी काय बोलू आता. तसं नाही का ताई, वेगळाच समज करते. चला हा विषय इथंच बंद करूया. आम्ही पण खूप थकलो आता. जा रुद्रा, जा तू तुझ्या रूम मध्ये. जातोय ना पप्पा. आम्ही पण चाललो आता. चल ग. ओ इकडे ये तू. काय म्हणते आई? अरे भैया, कोणाच्या घरी गेलं ना शहाण्यासारखं वागायचं, असं वेड्यासारखं करू नये. आता मी काय वेडपणा केलाय बरं? अरे भैया, आपण पाहुणे म्हणून आलोय ना, मग पाहुण्यासारखंच राहायचं. विनाकारण इकडे तिकडे बोटं नाही लावायची. जाय, तू मलाच बोलती, दीदीला बोलतच नाही. अरे मग ती तिचं नीट राहते, कशाला काय बोलू मी तिला. बरं असं आहे का? मग मी बी माझं नीट राहत झाला आता. शाबास रे माझ्या बाळा, जा दीदीला बोलून आण. दीदी, हा दीदी. काय नाही, काय झालं? चला किचन रूम मध्ये, मी तुम्हाला जेवायला वाढून देते. अगोदरच खूप उशीर झालाय. हा काय, तू पण उपाशी असेल ना ग? माझी तर भूकच मरून गेली आता. मी जेवेन थोड्या वेळाने.
बाबा, क्षणोक्षणी तुमची आठवण येत असते. का लवकर सोडून गेलात? तुम्ही गेलात आणि माहेरचं माहेर पण संपलं. या जगात कोणीच कोणाचं नसतं. फक्त आई बापच निस्वार्थ प्रेम करतात. दादाचं वागणं, दादाची मुलं, वहिनी, सगळं कसं परक्यासारखं वाटतं. तुमच्याकडून मिळालेलं प्रेम, जिव्हाळा तो पुन्हा आयुष्यात मिळेल? मला नाही वाटत पुन्हा मिळेल. असो, आलिया भोगाशी असावे सादर. उद्या लहान भावाकडे जायचं आहे. बघू तिथे काय वाढून ठेवलं. मुलांची जेवणं झाली असतील. उद्या सकाळी परत लवकर निघायचंय. दुसरा दिवस. दादा, वहिनी, आम्ही चाललोय राजूभाऊकडे. येत आहे ना बाहेर? भैया, दीदी, आपण राजू मामाकडे चाललोय. तिथे नीट राहायचं, मस्तीने करायची, समजलंय ना? होय. दादा, वहिनी, आम्ही चाललोय. येत आहे ना बाहेर? का जाऊ आम्ही? काय लगेच चाललीस तू? थांबले असते अजून 2-4 दिवस. नको दादा, अजून राजूभाऊकडे जायचंय. तिथे पण वेळ होईल. का हो ताई, काला चला लगेच चालल्या? वहिनी, अजून राजूभाऊकडे जायचंय. तिथे वेळ होईल आणखी. आणि दादा, तुझ्या पाहुण्यांनी सांगून ठेवलं होतं लवकर या असं. ठीक आहे मग. जर तुम्हाला आणि मुलांना जायचंच असेल तर आम्ही काही अडवत नाही. मी रिक्षावाल्याला फोन करतो, तो तुला आणि मुलांना सोडवून देईल. अरे कशाला बोलवतोस? आम्ही नाक्यावर गेलो की भेटेल आम्हाला रिक्षा. नको काळजी करूस तू. चल, आम्ही येतो आता. यावं पुन्हा परत येईल. हो, बघू आता कधी येणं होतंय ते. चला हो, आपल्याला जायचं ऑफिसला. आणखी होईल. चला पटापट. माझं काही नाही का, तू पटकन आवर. आमचं काय, एकदा कपडे घातले का झालं तयार. अहो, काही अंघोळ वगैरे करणार आहे की नाही? ती चाललंय तसं तोंड देऊन ऑफिसला. असं नाही का, तुमची तयारी नाही का म्हटलं का कुठे वेळ निघून जातो समजत सुद्धा नाही. असं आहे का? तसं काय तुम्ही काही करतच नाही. चला, नाही झालं तुमचं. का हो, ताईला काही राखता आलं नसेल ना? त्याच्यात कसलं राग, तिला जायचं होतं लहान भावाकडं आणि मग ती लवकर गेली. अजून रिक्षा नाही आली. अहो माने सर, नमस्कार. ओळखलत का मला? कोण तुम्ही? अहो, मी मोठे सर. मागच्या वेळेस नाही का येथेच भेटलो होतो. मोठे सर. हा, आठवलं. मग काय, इकडं कुठं? अहो, तुम्ही जिकडं आम्ही पण तिकडं. बरं, कुठं चालणार? अहो, शाळेच्या सुट्ट्या संपल्या होत्या, आता घरी चाललो. तुमचा मजा आहे. सुट्ट्या बिट्ट्या मजा आहे बा तुमची. परत तसंच मजा आहे म्हणजे तुम्हाला काय माहिती? मागच्या वेळेस सगळं रामायण ऐकलं होतं.
पुन्हा माझ्या ऐकायची तयारी नाही आता. म्हणजे मी सांगितलं रामायण वाटलं नाही हो. तुमचं दुःख कळायला बरं मला. तुम्हाला फक्त मुलांना शिकवण्याचंच काम करायचं आहे हो की नाही? अरे वा, आता तुम्ही पण समजदार झाला. मग तुम्हाला भेटून समजदार व्हावंच लागेल. चला रिक्षा आली वाटतं. चला माझी पण रिक्षा आली. लाडकी भाची. हा बस झालं भाच्याचा गौतू. तुझी बहीण पण आली आहे इथे. अगं तू तर माझी लाडकी बहीण आहेस. तुला विसरून कसं चालेल? हा बस बस नको जास्त कौतुक करू. अगं खरंच तूच ती माझी एकूण एक लाडकी बहीण आहेस. चला जायला हवं. हो चला. चला रिक्षात बसा.
मग तुमचं स्वागत नको का व्हायला? एवढं काय नाही गं. तू 2 शब्द गोड बोललीस ना, ते पण खूप झालं. असं कसं? मी फक्त 2 शब्द गोड कसं बोलेल? मी तुमच्यासाठी चांगला गोडाधोडाचा स्वयंपाक करून ठेवलाय. तुम्ही हात पाय धुवा, मी तुम्हाला लगेच जेवायला घालते. काय गं, स्वयंपाक काय केलंय तू? खीर, पुरी, वरण, भात, उसळ, बटाट्याची भाजी. बस बस. अगं वहिनी, एवढं कशाला करत बसलीस? तुम्ही इतक्या दिवसांनी घरी आला, मग काही गोडधोड नको का करायला? अगं, कशाला उगाच त्रास देत बसलीस? त्यात कसला आला का? उलट मला आनंदच झाला. अहो, शेजारच्या पिठाच्या दुकानातून गुलाबजाम आणि श्रीखंड घेऊन या. अगं वहिनी, कशाला मागवते? राहू द्या ताई. काय हो, मागवतात ना. अगं स्वराला पाठव, ती पटकन घेऊन ये. बरं बरं, पहिलं तिला आवाज तर द्या. स्वरा, ए स्वरा. काय म्हणता बाबा? अगं स्वरा. आत्या, काय झालीस? ना, मी तुमच्याशी बोलणारच नाही आता. काय रे स्वरा, काय झालं? का नाही बोलणार आमच्यासोबत? आमच्या घरी येतच नाही. किती दिवसानंतर आलं. पहिले कुठं येत नाही. आता आले आहे ना बाळा. पण आता नेहमी यायचं बरं का? हो, आता नक्की येत जाऊ. बाई येते रे. चला आपण बाहेर खेळायला जाऊ. अगं स्वरा, ते आत्ताच आले, त्यांना जेवण करू दे, मग जा खेळायला. ठीक आहे, मग जा खेळायला. स्वरा, इकडे. काय म्हणते बाळा? जा शेजारच्या दुकानातून अर्धा किलो गुलाबजाम आणि अर्धा किलो श्रीखंड घेऊन ये जा. ठीक आहे बाबा, आता जातो, लगेच घेऊन येते. भैया, दीदी, जा तुम्ही हातपाय धुवून घ्या. काय साहेब, तुम्ही पण हातपाय धुवून घ्या. जेवायला कुठं बसायचं? इथेच बसू. किचनमध्ये सगळ्यांना खूप अडचण होईल. बरं, चल स्वयंपाक घेऊन ये मग. आम्हाला काही मदत करणार आहे की नाही? हो मग, मेरी प्यारी म्हणून. बस बस, हे झालं.
झालं ना? हो मामी, छान झालंय जेवण. वहिनी, छान झाला ना स्वयंपाक? अगं ताईला खीर वाढ, भैया तिला श्रीखंड दे. अरे भाऊ, ती जेवण करते ना, आम्ही घेऊ मागतो हाताने. तू नको काळजी करू. खीरसोबत खायला मस्त. मामी, सगळा स्वयंपाक खूप छान झाला. मला खूप आवडला. भैया श्री, मला काही देऊ का? नको नको मामी, पोट भरलं. चला, झालं सगळ्यांचं जेवण? चला, तुम्ही माझी आणि घासाने आत्ता 5 मिनिटं. मी पण मदत करते तुला भांडे घासायला. अहो नको ताई, मी आत्ता 5 मिनिटात आवडते. ओ जाऊ बापू, जाऊ दे, मी आवडते. खेळायला जाऊ. ओ भैया, चल. बाबा, आम्ही खेळायला चाललो. बरं का? हो बाबा. खेळ बरं का? हो आई. अगं ताई, खेळतील तुम्ही. तू नको उगाच टेन्शन घेऊ. ताई, तुझं कसं चाललंय? ताई, तुझं? हो, बरं आहे बाबा. पाहुण्यांचं कसं आहे? व्यवस्थित चालू आहे ना? हो, व्यवस्थित आहे. पण कसं आहे, प्रायव्हेट कंपनी, प्रायव्हेट जॉब म्हटलं का थोड्याफार अडचणी येत असतात कधी कधी. अगं ताई, तू कधीच काय अडचण काढायची नाही. हा भाऊ आहे ना तुझ्या पाठीशी. पुन्हा येईल आणि पुन्हा येईल. भाऊ, बरं वाटलं ऐकून. आई बाबा गेले आणि मला पोरकं झाल्यासारखं वाटत होतं. एकटेपणा जाणवत होता. म्हणून आले भावांना भेटायला. अगं ताई, हे घर पण तूच आहे. तुझ्यासाठी या घराचे दार सदैव उघडीच असतील. खरंच दादा, खरंच भाऊ. हो मग. काय बोललात? ताईंच्या डोळ्यात पाणी आहे? अगं काय नाही गं, तुला आईबाबांची आठवण येत होती. ओ ताई, आम्ही आहोत ना, कशाला आठवण काढायची? अगं वहिनी, आई बाबा गेले आणि जीवाला नुसतं विरुद्ध वाटत होतं. त्यांची खूप आठवण येत होती. आम्ही आहोत ना, आता परत असं वाटायचं नाही. काय तर तुमचं बघून मलाही रडू येईल. बस झालं दोघींचं. मला ताईच्या डोळ्यात पाणी नाही बघत. मनीषा, ताई, मी चाललो पोरांना घेऊन टेरेसवर. बरं बरं, पहिले पोरांना आवाज देता. भैया, नंदू, स्वरा, चला आपल्याला टेरेसवर झोपायला जायचंय. अरे वा, टेरेसवर मस्त थंड हवेत झोपायला. चालते बाबू, गोष्ट ऐकू. बाबा, मला रामाची गोष्ट सांगा ना, ती आम्हाला खूप आवडते. स्वरा, तू भैया तिथेला घेऊन जा, मी हांतरून पांघरून आणतो. चला भैया. मनीषा, ताई, तुम्ही छान छान गप्पा मारता. मी चाललो पोरींसोबत टेरेसवर झोपायला. बरं. ताई, तुम्ही झोपा पलंगावर, मी झोपते खाली. नको नको वहिनी, आपण दोघं खाली झोपू आणि गप्पा मारू. अहो नको ताई, तुम्ही झोपा पलंगावर, मी झोपते खाली. बरं बाई, जसं तू म्हणते.
किती फरक आहे ना. मोठ्या दादाचं घर आणि लहान्या राजूभाऊचं घर इथे किती जिव्हाळा, प्रेम, आपुलकी आहे, जे दादाच्या घरी पाहायला नाही मिळालं. मनीषा वहिनी, राजूभाऊ, छोटी स्वरा यांना भेटून आईबाबांना भेटल्यासारखं वाटलं. आपलेपणा जाणवलं. बरं झालं देवा, तुम्हाला राजूभाऊसारखा भाऊ आणि मनीषासारखी वहिनी दिली. तुझे खरंच खूप खूप उपकार आहेत देवा. घर मोठं असण्यापेक्षा घर छोटे चालेल, पण घरातल्या माणसांची मने मोठी असली पाहिजे. खूप पैसा अडका असण्यापेक्षा कमी पैसा असला तरी चालेल, पण माणसांची मने समाधानी असली पाहिजे. गाडी, बंगला, नोकरी असण्यापेक्षा आयुष्यभर साथ देणारी जिव्हाळ्याची माणसं जवळ असली पाहिजे. आई, दादा. ताई, झोप नाही लागत आहे का? काय नाही ग वहिनी, उद्या सकाळी लवकर निघायचं होतं ना, तोच विचार करत होते. नाही, आता आला तर ना, चांगले 4-5 दिवस थांबा. उद्या त्र्यंबकेश्वरला जाऊ, पोरांना दर्शन करू आणू आणि देवाचंही दर्शन घेऊ. काय सांगतेस वहिनी? हो मग, उद्याचं सगळं नियोजन करून ठेवलं तुमच्या भावाने. झोपा आता, मी झोपते. पात्र परिचय. साधनाच्या भूमिकेत ओवी कैलास थोरात, ओमच्या भूमिकेत भावेश मुकेश जाधव, नंदिनीच्या भूमिकेत धनश्री अंकुश जाधव, संतोषच्या भूमिकेत निखिलेश गोकुळ दोंदे, वैशालीच्या भूमिकेत काव्य उमेश फलटणकर, रुद्रच्या भूमिकेत प्रतीक लहू गोईकणे, वैदूच्या भूमिकेत सृष्टी अंकुश गोईकणे, राजूच्या भूमिकेत मंथन अविनाश पार्टे, मनीषाच्या भूमिकेत मयुरी सत्यवान अवसरकर, स्वराच्या भूमिकेत स्वरा सुनील खातळे, मोठे सर होते ओंकार अंकुश गोईकणे आणि लहाने सर धनंजय रुपेश वाणी, तर मुलकर्णीच्या भूमिकेत निधी नरेश वानखेडे. विद्यार्थ्यांनी खाली बसायचंय. विद्यार्थ्यांनी खाली बसायचंय. बक्षीस वितरण बाकी आहे, अजून पुढचा कार्यक्रम बाकी आहे. खाली बसा लवकर. कोणालाही शिक्षा करायची वेळ येणार नाही. खाली बसा लवकर. पटकन खाली बसायचंय. इकडे सूचना ऐकू आली का? महात्मा गांधी हायस्कूलच्या विद्यार्थ्यांना सूचना आहे. उद्या जे सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत त्यासाठी सर्व विद्यार्थ्यांनी सकाळी 7:30 वाजता शाळेत यायचं आहे. 7:45 वाजेपर्यंत कार्यक्रम आपल्याला सुरू करायचे आहेत. सगळे विद्यार्थी येताना गणवेशातच येतील. ज्यांना सांगितलेले आहे तेच विद्यार्थी येतील. कोणालाही विनाकारण हाकलून द्यायची वेळ येणार नाही. याकडे लक्ष द्यायचं सगळ्यांनी.